सकाळीच ना चिमणीची मस्ती चालली होती, त्यामुळे तिच्यासोबत मस्ती करत करत ना तिला खाऊ पिऊ घातलं. आता मस्ती करायचं कारण म्हणजे घरात बसून मॅडम झालेत बोर. बाहेर गेले तर दादू ना दरवाजातनं बघत होता. म्हटलं त्याला चिडवत घेतलं होतं, कारण ह्या पोरांना ना नुसती फिरायची सवय लागलेली आहे, त्यामुळे घरात बसायला काय बघत नाही. आता मी दादूला आवाज देते म्हटलं ना, चिमणी पण ना पटकन बाहेर आली होती आणि त्याला बोलवायचं काम करत होते. नंतर घरामध्ये जाऊन ना आम्ही आमच्या डॉली सोबत सुद्धा खेळलो बरं का. तशी माझी कामे ना झालेली होती आणि कपडे तेवढी ना मशीनला लावून टाकलेली होती, कारण ह्या पावसाला वैतागून ना शेवटी वॉशिंग मशीन घ्यावीच लागली. असो, घरात लागणाऱ्या गोष्टी हळूहळू का होईना घ्याव्याच लागणार होत्या. आणि एवढ्या पावसा पाण्याचे ना चिमणीचे पप्पा आणि त्यांचे फ्रेंड्स ना नवीन मॉल झालाय ना तिकडे गेले होते, आउटलेट मॉलला. आता पावसा पाण्याचं चिमणीला घेऊन जायचं काय मला बरोबर नाही वाटलं. म्हटलं मी तर काय गेले नव्हते, पण माझी ना जायची खूप जास्त इच्छा होती, कारण खूप मोठा ना मॉल झालेला आहे, तो पण आमच्या एवढ्या जवळ. तशा इथल्या गोष्टी आपल्याला काय परवडणाऱ्या नाहीत, पण फिरायला म्हटलं तर एक नंबर काम आहे इथं. मॉल आहे म्हटलं नाही ते ना मोठमोठे ब्रँड आहे, आणि मोठमोठे ब्रँड म्हणजे मोठमोठ्या किमती. असं फिरण्यासाठी ना खूप मोठा मॉल आहे, त्यामुळे गेलेले होते हे सगळे, कारण कामांना सुट्ट्या चालू आहे, त्यामुळे सुट्ट्या पण वेस्ट नाही जाणार ना. आता मला जायला नाही भेटलं, म्हटलं मी चिमणीच्या पप्पांना व्हिडिओ काढून आणायला लावले होते. मला ते व्हिडिओ एवढे आवडले की म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावे, कारण एवढी छान अरेंजमेंट होती ना, एवढी छान डेकोरेशन, गाणी वगैरे, डान्स, सगळ्या गोष्टी होत्या तिथे. आणि ह्या लोकांनी ना मला सोडून तिथं ना जाम एन्जॉय केलेला असणार आहे नक्कीच. तसं घरातनं जातानाच मी यांना सांगून दिलं होतं की शॉपिंगच्या मागे लागू नका, खूप महाग गोष्टी असणार तिथे. पण यांनी काही शॉपिंग तर केली नाही, पण सगळ्या गोष्टी ना एक्सप्लोर मात्र नक्की केल्या. तसं ना 5 तारखेपर्यंत त्यांचे कार्यक्रम वगैरे, खाणं वगैरे ह्या गोष्टी ना फ्री मध्ये होत्या, आणि हे सगळेजण ना 5 तारखेच्या शुभ मुहूर्तावरच पोहोचलेले होते, त्यामुळे ह्यांना ना खायला वगैरे सुद्धा भेटलेलं होतं. आणि ह्या लोकांनी एवढा एन्जॉय केलाय ना, हा व्हिडिओ मधला ओरिजिनल वॉइस दाखवला असतं ना तुम्हाला म्हणजे समजलं असतं. कचोरी, रगडा, ढोकळा, सरबत सगळं खाऊन पिऊन सुद्धा ना यांची पोट भरलेली नव्हती, त्यामुळे ह्यांनी गेले होते बर्गर किंगला. असं ह्या सगळ्यांनी ना खूप जास्त एन्जॉय केलं होतं आज, आणि मी असते तर बहुतेक केलं नसतं, कारण मी असेल तर ह्या सगळ्यांना चिमणीच्याच मागं पळावं लागलं असतं.